श्रीरामपूर शहर व परिसरात ईद उल अझा उत्साहात साजरी. दिनांक 7 जून रोजी श्रीरामपूर शहर व परिसरात ईद उल अझा उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त जामा मस्जिद श्रीरामपूर येथे 9 वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. नंतर ईदगाह येथे 9:30 मुफ्ती रिजवान व मौलाना हाजी अकबर अली यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा केली गेली. यावेळी मुफ्ती रिजवान यांनी ईद विषयी सविस्तर असे प्रेरणादायक प्रबोधन बयान दिले. सरकारने जी नियमावली घालून दिलेली आहे त्याबाबत तंतोतंत पालन समाजाने करावे असे आवाहनही त्यांनी यावेळेस केले. ईद उल अझहा त्याग, समर्पण, बलिदानाचे प्रतीक आहे, हा मोलाचा संदेश मुफ्ती रिजवान यांनी दिला. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. संयम बाळगा, वारसा हक्क लवकरात लवकर द्या, महिलांना त्रास देऊ नका, त्यांचा योग्य तो सांभाळ करा, त्यांचे जे हक्क आहेत ते लवकर देऊन टाका, असा लोककल्याणकारी संदेश प्रेषितांनी जगाला दिला. इस्लाममध्ये अर्थात मुस्लिम समाजात मुख्य 2 सण साजरे केले जातात. एक ईद उल फित्र व ईद उल अझहा. परमेश्वराप्रती भक्तिभाव, त्याग, समर्पित बलिदान, त्यागाची एक आठवण म्हणून ईद उल अझहा हा सण ओळखला जातो. सामाजिक एकता, सद्भावना, बंधुता, शांतता भारतात अबाधित राहण्याकरिता विशेष प्रार्थना यावेळेस करण्यात आली. या समयी मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा देण्याकरिता खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विद्यमान आमदार हेमंत ओगले, करणदादा ससाणे, लकी शेट्टी, सचिन गुजर, सिद्धार्थ मुरकुटे, शेळके सर, अप्पर पोलीस अधीक्षक कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिव पुंजे यांनी यावेळेस सकल मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदगाह कमिटी व हाजी मुझफ्फरभाई यांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार यावेळेस करण्यात आला. श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले.